डिअर स्टुडंट्स अँड लर्नर, हेल्पिंग वर्क्स मध्ये आपल्याला यूज ऑफ हेल्पिंग वर्क्स मध्ये हे जे काही आपण मागच्या व्हिडिओमध्ये कॅन आणि कुड याचा यूज मराठीमध्ये आणि त्याचे सेंटेन्सेस कसे करायचे, हाऊ टू डू द सेंटेन्सेस यू स्टडीड. आता या व्हिडिओमध्ये आपण मे, माइट आणि मस्ट. मेचा अर्थ होतो कदाचित किंवा परवानगी. जसं ही यू मे गो, आपण म्हणतो ना यू मे स्टडी, कदाचित किंवा परवानगी. तसा फॉर्मल जो अर्थ होतो आता ऑफिसमध्ये आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये जायचं असेल, प्रिन्सिपल जे काही ऑफिसेस असतात, हेडमिस्टरचे जे ऑफिसेस असतात त्याच्यामध्ये आपल्याला परमिशन घेण्यासाठी ओके इंटरव्ह्यूला जायचं त्यावेळेस आज परमिशन मे आय कम इन असं म्हणतो आपण, बरोबर आहे. मे आय कम, मे आय कम इन सर और मॅडम, यस यू मे कम, है ना. तर अर्थ तुम्हाला समजला असेल. तर मेचा पास्ट टेन्स होतो माइट. माइटचा पण हा लोअर पॉसिबिलिटी, याच्यामध्ये स्ट्रॉंग पॉसिबिलिटी आहे, है ना. याच्यामध्ये लोअर पॉसिबिलिटी, वीकर त्याला जसं कदाचित पाऊस येईल, इट माइट रेन, तो कदाचित शाळेमध्ये येईल, ही माइट कम टू स्कूल, इट माइट पॉसिबिलिटी, याच्यामध्ये लोअर पॉसिबिलिटी, इट मे बी रेन्स. मे आणि माइट मध्ये थोडा याच्यामध्ये स्ट्रॉंग पॉसिबिलिटी आहे, याच्यामध्ये लोअर पॉसिबिलिटी आहे, बरोबर आहे. तर अर्थ सारखेच आहेत. माइटचा अर्थ पॉसिबिलिटी, परमिशन साठी नाही, हा परमिशन साठी डेफिनेट यूज होऊ शकतो. जसं इट माइट रेन वाक्य जर घेतलं आपण या ठिकाणी, इट माइट रेन. आणि मस्ट, मस्ट म्हणजे झालंच पाहिजे, केलंच पाहिजे. यू मस्ट स्टडी, यू मस्ट प्ले, यू मस्ट रीड, यू मस्ट कम. एखादी गोष्ट मराठीत म्हणतो ना आपण, तू शाळेत गेलाच पाहिजे, यू मस्ट अटेंड द स्कूल. ऑब्लिगेशन, नेसेसिटी ज्याला म्हणतो आपण, बरोबर आहे.